आज आपल्या शेळीपालनच्या मालकीनबाई ह्या तुम्हाला शेळीपालनाविषयी मार्गदर्शन करणार आहे, तर तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. सर्वांनी मार्गदर्शन शेळीपालनाचं मार्गदर्शन सागर डुकरे मॅडम करणार आहेत. बोला मॅडम. बोला. हे बघा, शेळ्या आता मोकळ्या सोडलेल्या आहे, तर त्या कशा फिरते आणि रोज बांधून राहत्या. ह्या दावणी आहे, तर गव्हाणी या, तर याला बांधलेल्या राहते त्या. तर खाली पण गव्हाणीचं महत्व हे बघा, तर ते काय करत्या, गवत टाकलं त्याला तर खाली टाकून देते. तेव्हा पायाखाली सगळा खुंदळा केला, तर त्याच्यामुळं आम्ही काय केलं, आता मोकळं सोडलं त्याला. आणि ह्या पाया असं सोडलं तर त्या वाळल्या काड्यासुद्धा खायला लागल्या. बोरीच्या पिल्लांना पाला आणलेला होता, तर ते बा कशा मोकळे, त्याचे पाय बिन मोकळे झाले पाहिजे ना. बंदिस्ता जरी म्हणलं तर त्याला 1 तास तरी सोडायला पाहिजे, 1 तास तरी थोडा सोडायला पाहिजे. तर आमच्या शेळीचं काय आहे, ही आता ही शेळी ना, तर ही शेळी लयच बेकार आहे. ती काय लाकी ना, हां ती लाकी, तर ती काय करते, शेळ्याला लगे उचलूनच फेकी. ती शेळ्या तिच्या जवळच येत नाही, लगे डायरेक्ट त्या शेळ्याला लगे लंगडच करून टाकते. दवाखानाच करावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही सोडितच नाही. पण आता आम्ही तर जवळ बसलेलो आहे, तर त्यामुळे आम्ही शेळ्या सोडलेल्या आहे. तर ते बघा, सगळे शेळ्या बाजूला आहे तिच्या बेनं, आणि ती एकटीच त्या टापामध्ये खाते. तेव्हा कशी त्या बघा, हाय का आलीच लेच भांडखोरे. भांडखोरे जास्त लगे उचलून फेकी ती. पिल्लं सुद्धा तिच्याजवळ थांबत नाही जास्त. तर त्यामुळे आम्ही आता शेळ्या सोडलेल्या आहे. आम्ही जवळ आहे म्हणून सोडल्या, नाही तर आम्ही सोडित नाही. म्हणजे आम्ही त्यांना गवतच आणून टाकतो खायला. तर ह्या अशा प्रकारे हे असं नियोजन केलेलं आहे. आम्ही गरीबाचं आहे. आता हे जरसं की कोण मिडी गिडी रवून सनी अशी जाळी ठोकलेली आहे. तर परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे आमची. पण मग आता काय करता, जसं आलं तसं करावं लागतं. त्याच्यामुळे हे असं नियोजन केलेलं आहे. जसं आहे तसंच राहिलेलं बरं. पण आमचं कसं आहे, आम्ही सुखात बिन सारखंच असतं आणि दुखात बिन सारखंच असतं. आम्ही दोन्ही बिन कॅपॅसिटी सहन करतो, तर आम्ही काय हार मानित नाही त्याला. तर जसे दिवस आले तसे काढतोच. गरिबी आली तर लाजत नाही, श्रीमंत आले तर झालं तरी माजत नाही. आम्ही जसे तसेच राहणार, कारण की आमचं पांघरूनच तसं आहे. तर बघा, हेच आमचा संसार आहे. आमचं बिटल आहे मन्या. हा आमचा मने आहे. ते सोन्या कुठे गेला ते सोन्यामध्ये. तर हा व्हिडिओ काढण्याचं कारण एकच आहे. तर ईदुला नाही का, असं शांत वातावरण असतं आणि करमत शेतामध्ये आता हिरवीगार शेती झालेली आहे. तर आमची कपाशी, ही आमची कपाशी आता हे इकडची. आणि हे इकडं उकंडा आहे शाळेचा. आणि ते काळं दिसतं ताडपत्री टाकलेली, ती आमची वडई आहे. आणि त्याच्या पलीकडे आम्ही ते असं हिरवा चारा, अशी लंबी पट्टी शाळेला खायलाच लावलेली आहे. तर तुमच्याकडं पाऊस आहे का? आमच्याकडं पाऊसच नाही आहे. 2-3 दिवस झाले, म्हणजे आम्हाला आज वावणी पाऊसच झालेला नाही. आपल्या अशाच पावसावर माल आलेले आहे. तर आता पावसाची खूप गरज आहे. आता सरकीसुद्धा वाढणार नाही आमची, आता अशी जरगट झालेली. आजच फवारणी केली, 2दा खत टाकलेलं आहे. तर तुमच्याकडं पाऊस आहे का नाही? माल कसे आहे तुमच्याकडं? तर सगळं पावसावरच अवलंबून आहे. तर मग काय, आमचा आता हिरवा चारा पण वाढून नाही राहिला. आता आमचं गवत पण वाढायला, मारवेल गवत तर लगे खूपच कमी झालेलं आहे. आता आम्ही कापणी केलेली आहे. कारण की आमच्याकडे पाण्याचा सोर्स नाही आहे, विहिरीला पाणी नाही, काय नाही, त्याच्यामुळं वाढवत नाही ते जास्त. बोला आता तुम्ही, झालं माझं मार्गदर्शन. झालं आपल्या सागर डुकरे मॅडमचं मार्गदर्शन संपलेलं आहे. आता आपण थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. करा तर मित्रांनो, शेळी पालन बंदिस्त जरी असलं तरी 1 तास तरी सोडायचं त्यांना 1 तास 2 तास शेळ्या जर मारामारी ज्या मारणाऱ्या आहेत त्यांना बांधून ठेवलं तरी चालतं. आता आमची भांडकुदळ शेळीला आता उद्यापासून डायरेक्ट बांधून ठेवणार आहे आम्ही. कारण तिच्याकडे लक्ष द्या फक्त. तिच्याकडे लक्ष द्या. अशी बावचड्याने असं डॉन एखादा असला शेळ्यामध्ये डॉनच ती अशी लगेच डायरेक्ट केस टाईट करते, अशी केस टाईट करून मागा लागत शेळ्याच्या. गेलेली पळून जाते तिचं बहिण ती जवळ पळून जात नाही, इतकी खतरनाक शेळी ती आमची. तर अशा शेळ्यांना बांधून ठेवलेलं परवडतं. पण शेळी चांगली आहे म्हणून आम्हाला ती विका वाटत नाही. भारी आहे, पिल्लांना पण भारी आहे.
ती चांगली आहे, लगे बरोबर 6 महिन्यालाच लवकरच जणती ती आणि पिल्लं पण लय भारी देते. वेल्याच्या नंतर 1 महिना 1च महिना पिल्लाला पिऊ देते. राहते फक्त. हा नाहीतर लगे ती ताबडतोब सगळ्या शेळ्याच्या अगदी लवकरच जाऊन आणि ती पण अशी रात्रीचीच जाऊन बसती कोट्यामध्ये, तर आम्हाला तिचा ताणच नाही. हे बघ ही अशी शेळी चांगली आहे पण आम्हाला इकू वाटत नाही, पण मारकीसले जरा खोडीली जरा जास्त. ती भांडी पाटात आपली ही जणून आता ही हे पाय ही पाठ पा किती छान आहे आमची. आता हिनं वावा सोडलेला आहे, आता ही जणनच 8-10 दिवसामध्ये, नाही तर लवकर राहावी नाही तर नंतर पण नाही 8-10 दिवसात नाही नाही जणन होते का बाबा. मेंढवायची ती पहिला रूपाट आहे ती, पहिला रूपाट आहे. पहिलं रुपाटे सोडलं ते ना. लय भारी ती दिसायला. दिसायला ती तिची आई विकलेली आहे आम्ही, पण त्या दोघी बहिणी ठेवलेल्या आहे आम्ही घरी पाठी म्हणून. आम्ही पाठी घरीच ठेवतो आणि बोकड ती एक पाट विकून झाली एक टाकतो. चांगली. आता ती तिकडची पलकड दिसते ती पाट, आता ती पण घरीच ठेवलेली आहे आम्ही. ती घरी ठेवणार लंगडीची हा बा. लांगड्याची इतकी उंच आहे ते लांगड्या शेळीचीच पाट आहे. शेळीची आहे. ह्या हिचीच आहे ती लंगडीची. असं ती भोंडी पण 3 पिल्ले देते ती, 3 किंवा 2. आम्हाला ती विकायची आहे, तर कोणाला घ्यायची असली तर कॉन्टॅक्ट नंबर आम्ही टाकणार आहे, ज्यांना घ्यायची त्यांनी घेऊन टाका. आता ती काही ठेवायची नाही आम्हाला घरी, कारण की तिला लय चारा लागतो खायला, पण 3 पिल्ल्याचीच माय आहे ती. पण आम्हाला याच्यातल्या शेळ्या कमी करायच्या आहे, आमच्याकडे चारा नाही म्हणून, तर कोणाला घ्यायची असली दुसऱ्या शेळी. तर आम्हाला ही काऊन विकायची, चारा पण कमी आहे आणि आम्हाला ती शेळी विकून दुसरी शेळी घ्यायची आहे, तर त्याच्यामुळं आम्हाला विकायची ती शेळी. तर घ्यायची असली कोणाला तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही काही व्हिडिओवर टाकलेला आहे, तर त्याच्याहून मग कमेंट करा म्हणा. कमेंट करा. कमेंट केल्याच्या नंतर भोंडीची इकायची बरं का, नाही तर माणसानं तुम्हाला कोणती इकायची काय. ही भोंडीची ही लय बाकीचे दूध लय देते ती होंडी, 1-1 लिटर दूध देते एक टायमाला. जर जणली ना दुधाला लय भारी, तिला चालता येत नाही इतकं हे, पण आता ती आटलेली ती शेळी, तर त्याच्यामुळं तुम्हाला वाटणार नाही देईन म्हणून. जणाला आले की तिला चालता येत नाही इतका वावा सोडी तिला. लंगडी हो आमची लंगडी पण लय भारी दुधा. लंगडी तर लय भारी, सगळ्यात नंबर 1 शेळी ती फक्त एका पायाने याने दगड मारलेला आहे तिला, तर म्हणून ती लंगडी झालेली. नाही तर शेळी लय भारी बारीक पिल्लू होता तेव्हाच तिला तिच्या पाठीवरच होता. हा, तर तिची आई पण लय छान होती, तर आम्ही ती पाठ ठेवली होती, पण यांच्याकडून दगड लागला तिला. पहिले सुरुवातच तिच्या आईपासून झाली. तर सुरुवातच तिच्या आईपासून झालेली, म्हणजे सुरुवातीला आम्ही 2च शेळ्या घेतलेल्या होत्या. सुरुवात तिच्या आईपासून झाली. तर ही एवढं दूध देते, ही लंगडी आहे, लय दूध देते. पिल्ले पण लय स्ट्रॉंग असते तिचे. ही एक आणि ही एक, म्हणजे शेळ्या सगळ्यात चांगल्या नाव ठेवासारख्या नाही. तर ही लंगडी शेळी ना, तर तिचा हा सोन्या आहे. सोन्या बोकड तिचा आहे ना. हा, आता तो झालेला आहे 1.5 वर्षाचा. सोन्या इकडे, सोन्या चाल. गुतलेला आहे तिचा काठीमध्ये आता. तर हा असा व्हिडिओ आहे, तर आम्ही त्याच्यामुळेच काढलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.